पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रारब्ध जीवाच्या ठिकाणी कल्पना किंवा अविद्येनं जे अधिक असं वाढ झालेली आहे किंवा त्यामुळं त्याला भ्रम झालेला आहे तो निघाला तर जीव ब्रह्म ऐक्य होईल। मग तिथं प्रारब्धाचं फल काही राहणार नाही। आता चालू विषयात हे कार्य करण्यात आयुष्य गेले तर परमार्थ केव्हा करावा का हे कार्य करण्यातच परमार्थाची सिद्धी होईल, या प्रश्नाची उत्तरे यावरील खुलास्यातच निघतील। वर जे प्रश्न विचारात घेतले होते त्याची उत्तरे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण काय पाहत आहोत की जीवाच्या ठिकाणी कल्पनेनं जो भ्रम झाला आहे तो काढण्यातच आपलं आयुष्य जर गेलं तर मग परमार्थ कधी करायचा का ह्याला बाजूला काढणं हाच परमार्थ आहे, यावर विचारात आलेला आहे। आणि मागे जे प्रश्न निघाले होते त्या प्रश्नाची उत्तरं आत्तापर्यंत दिलेली आहेत। सामान्य तऱ्हेचा विचार केला तर जीव हा चैतन्य रूप आहे। परमात्मा जर अचेतन असेल तर त्याला सुखदुःख कसे होईल? दगड अचेतन आहे, त्याच्याजवळ सुखदुःख काय आहे? सुखदुःख कळल्याशिवाय भोग भोगणे शक्य नाही। त्याला ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञान फक्त आत्म्यातच आहे। तो जर सच्चिदानंद रूप असल्याने श्रुती प्रतिपादन करते, अमर अविनाश निरतिशय सुखरूप परमप्रेमास्पद प्रतिपादन करते। त्याला प्रारब्ध भोग जनन मरण संचित बंधन वगैरे सर्व उभारणी अज्ञानाच्या किंवा अविचाराच्या आधारावर आहे। यातला थोडासा विचार मागच्या याच्यात झाला आहे की प्रारब्ध आणि तो भोग हा सचेतनाच्या ठिकाणीचा असतो, अचेतनाच्या ठिकाणी नाही। त्याच्याकरता पुन्हा आणखीन सांगितलं की दगड अचेतन आहे, त्याला सुखदुःख कुठं काय? मग अचेतन होण्याकरता ज्ञानाची गरज आहे आणि आत्मज्ञानरूप आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे। त्याच्या ठिकाणी जी काही लक्षणं आहेत ती सगळी निरतिशय सुख आणि परमप्रेमास्पद अशी लक्षणं आहेत। मग त्याच्या ठिकाणी तरी जनन मरण हे कसं असेल? कारण तो ज्ञानमय आहे। अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कुठं असतील तर अविचार आणि अज्ञानाच्या आधारातच आहेत। अज्ञान हे वस्तुरूप नसून शून्य रूप आहे, म्हणजे कल्पित आहे। अज्ञान तरी आहे असं नाही, कल्पनाच आहे। ते वस्तुरूप नसून शून्य रूप असं आहे। हे कल्पित जोपर्यंत संत सान्निध्यात निघत नाही तोपर्यंत हे खरे कसे असेल? आता जोपर्यंत काय आहे की संत सान्निध्यात आपल्याला हे अज्ञानरूपी कल्पना निघत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी जे आहे ते आपल्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं खरेपण आहे। पण संतांनी एकदा त्यातलं सगळं कल्पना काढून टाकली की मग खरं कुठे? मग प्रारब्ध खोटे काय? प्रारब्ध खोटे आहे काय? आणि एकदा ते खरे मानल्यावर मग त्याची शंका निरसन कसे होणार? आता त्याच्यात जर अज्ञान खोटे तर प्रारब्ध तरी कसं असेल आणि ते तरी खरं कसं? पण जर आपण ते खरे असं जर मानलं तर
मग मात्र त्याचं निरसन कसं होणार याचा सुद्धा विचार करावा लागेल. एकदा बैठक बसली आणि प्रारब्धाचा प्रश्न निघाला म्हणजे मग अनंत संशय कल्लोळ चालतात. असा बैठकी वर्षानुवर्षे घेतल्या तरी शेवटी अनिर्णितच राहणार. प्रारब्ध कायम ठेवून त्याची निर्मिती व त्याविषयी नियम बसून त्या नियमाचे ऐकणाराने सावधान करण्याचा प्रयत्न म्हणजे पाण्यावरच्या रेषा. आता त्यांनी काय मांडलं तर जसं माणसं बोलत बसतात, बैठक बसते आणि मग प्रारब्धावर गप्पा निघतात. माझं असं झालं, माझं तसं झालं, आपल्या नशिबाचं, आपल्या प्रारब्धाचं असं म्हणून सगळे सांगितलं जातं. आणि मग त्याची जी काही प्रारब्धाची निर्मिती, नियम आणि हे सगळं पाहिलं, पण लक्ष देऊन सावधपणाने जर ऐकलं तरीसुद्धा शेवटी काय पाण्यावरची रेख म्हणजे माणसाला काय आहे की ऐकल्यावर सगळं खरं राहतं. अध्यात्मज्ञानाविषयी कल्पना, भ्रम हे समजतं, पण त्यातनं उकलून बाहेर निघत नाही. भगवद्गीता याच प्रश्नाचा निर्णय देत आहे. जीव अज्ञानाने मोहित होऊन संसार म्हणजे कर्म खरे आहे, त्याचा भोग खरा आहे, यातून बचाव कसा होईल अशी आशा करीत आहे. त्याचे उत्तर 2 ते 15 अध्याय अखेर विस्ताराने द्यावे लागेल. आता एकंदरीत काय आहे की भगवद्गीतेने सुद्धा अज्ञानाने जीव कसा मोहित झाला आणि मग त्याला कसे भोग सुरू झाले हे सगळं सांगितलं आणि त्यातनं कसं निघावं हे सांगण्याकरता 2ऱ्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत सगळे ज्ञानाचे भाग सांगितले. वेदांत परिभाषा शक्य तितकी टाळून लोकभाषा शक्य तितकी उपयोगात आणून उत्तराची पराकाष्ठा केली आहे. ते शब्द लोकाच्या परिचयाचे आहेत. जे शब्द लोकाच्या परिचयाचे आहेत तेच शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी घेऊन प्रमेय सोडवून दाखविले आहे. आता ज्ञानेश्वरीत सुद्धा अगदीच काय आहे वेदांत प्रक्रिया आणि त्याच्या परिभाषा ते समजून यायला कठीण आहे, म्हणून जितकं लोकभाषेत समजून सांगता येईल तितकं तिथं सांगण्याचा प्रयत्न केला. क्रियमान कसे थांबवावे हे कळवून देण्यासाठी चिदाभासाने अंतःकरण धर्माचा त्याग करावा हे सांगावयाचे, पण सोप्या उपायाने कर्म ईश्वरार्पण करण्यास पहिल्या 6 अध्यायात विषय घेतला. आता काय आहे की क्रियमान उठू नये म्हणून अंतःकरणाचे धर्म घ्यायचे नाहीत. म्हणजे जे अंतःकरणाचे धर्म आहेत, मी करता मी भोगता, ते घ्यायचं नाही. पण हे जड जातं ना. कर्म करता करता आपण जरी म्हणलं की नाही, दुसरे कोणीतरी आपल्यावर काय करतात की तुम्ही काय ते केलेलं चांगलं झालं, तुमचं असं आहे, तुमचं काढतात, म्हणजे कर्तेपणा आपला जागा करतात. पण मग ह्याच्यासाठी काय करावं नेमकं, तर त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं की ईश्वर अर्पण करावं. म्हणजे कर्म करायचं आणि ईश्वराला अर्पण करायचं. अर्थात करता त्यामुळं काय होतं, कमी होतो, कारण सगळं ईश्वरच करतोय आणि ईश्वरालाच अर्पण करायचं आहे. हे झालं म्हणजे जे वर सांगितलं होतं ते सुधारणा करण्यात सोपं झालं. चिदाभासाचे बाद समानाधिकरण होऊन मुख्य समानाधिकरण होण्यासाठी संचिताचे गाठोडे नष्ट व्हावे व बुद्धिधर्माचा बाध व्हावा ही योजना केली. आता मागं हे झालं आहे की बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण. बाध कशाचा करायचा आहे की जे नको ते धर्म घेतलेत त्याचा बाध करायचा आहे. समान काय तर तिथेही ब्रह्मचैतन्य आणि इथंही कुटस्थ चैतन्य म्हणजेच ब्रह्मचैतन्य, हे समान झालं.
हे सगळं करण्याकरता बुद्धीच्या ठिकाणी हा जो काही घेतलेला धर्म आहे अंतःकरणाचा ते सगळा बाद झाला तर मग आपोआपच संचिताचं गाठोड आहे त्याचं नाहीसं होईल. आणि पुढील 3 अध्यायात ज्ञानाने मुख्य समानाधिकरण कसे आहे हे सांगून अज्ञान नष्ट केले. आता भगवद्गीतेत मागच्या पहिल्यांदा सांगितलं की पहिल्या 6 अध्यायात आपल्याला काय आहे ईश्वरार्पण बुद्धी कशी करावी हे शिकवलं. तर पुढच्या 3 अध्यायात बुद्धीनं धारण केलेले धर्म याचा बाध करून अज्ञानानं अज्ञान काढून टाकून ज्ञानानं मुख्य समानाधिकरण कसे आहे हे पटवून देण्याचा पुढच्या ह्याच्यामध्ये उपयोग केला. अर्थात अज्ञान नष्ट करण्याचं तिथं सांगितलं. जेव्हा अनुभवाने अर्जुनास पटले तेव्हा माझा मोह नष्ट झाला हे उत्तर शेवटी अर्जुनाने दिले. आता हे सगळं झाल्यानंतर माझ्या ठिकाणी निर्माण झालेले हे जे धर्म आहेत हे मोहानं झाले होते हे अर्जुनाच्या लक्षात आलं आणि त्यांनी माझा मोह नाहीसा झाला याचं काय आहे की कबुली दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी शक्य तितके वेदांत पारिभाषिक शब्द टाकले. वेदांताच्याच प्रक्रिया सोप्या भाषेत सांगितल्या. मग चालू विषयात इतक्या प्रक्रिया का दिल्या असा प्रश्न उत्पन्न होतो. आता माऊलींचं उदाहरण इथे ह्याच्यामध्ये दिलं. भगवद्गीतेचं घेतलं. माऊलीने कसं सोपं करून सांगितले. वेदांत पारिभाषिक शब्द टाळून सोप्या प्रक्रिया कशा कराव्यात हे ज्ञानेश्वरीत दिलं. मग तुम्ही मात्र चालू विषयात हे शब्द का घेतले, ह्या प्रक्रिया का मांडल्या, अवघड शब्दाच्या प्रमेय का मांडली. आपण इतर ग्रंथ वाचताना अडखळले जाऊ किंवा एखाद्याने प्रश्न विचारला तर मला हे उत्तर देणे जमणार नाही किंवा कीर्तन प्रवचन ऐकले आणि त्यांनी प्रक्रिया मांडल्या म्हणजे आमचे ज्ञान खरे की खरे कसे असा संशय उत्पन्न होईल. यासाठी सर्व बाजूनी ज्ञान अव्यंग व्हावे म्हणजे निसंशय होऊ, आपल्याजवळ अनिश्चितपणा कधी नसावा. मतभेद आहे हे अगदी बरोबर आहे हे निश्चयाने ठरवावे किंवा निश्चयाने ठरावे यासाठी हा अट्टास केला. आता ह्यात अवघड प्रक्रिया का मांडल्या याचं उत्तर दिलं की जर आणखीन ठिकाणी आपण हे ऐकू लागलो तर आम्हाला हे माहीत नाही किंवा आम्हाला हे समजत नाही असं होऊ नये. तुमच्या ठिकाणी हे जर समजून गेलं तर कुठल्याही कीर्तन प्रवचनातून या प्रक्रिया मांडल्या गेल्या तर आपल्याला सहज समजून येतील. म्हणून या सगळ्या गोष्टी मांडल्या की जे आता एकदा समजून आल्या की परत कुणी बोलू अथवा कोणताही असा पारिभाषिक शब्दाचा ग्रंथ घेऊ आपल्याला ते लवकर समजून येईल. म्हणून हे सगळे खटाटोप केला. आता प्रारब्धाकरिता एक नवीन प्रश्न उत्पन्न करू. ज्ञानियांचा ज्ञानोत्तर देह कसा चालतो? कर्मशून्य होतो म्हणावे तर तू मी असे द्वैतात वागलेले दिसतात आणि हर्ष विषाद हेही दिसून येतात. मग ज्ञानाने सर्व कर्माचा नाश संभवतो हे खरे कसे? आता प्रारब्धाचा विषय आत्तापर्यंत सगळा मांडला. आता ज्यांनी प्रारब्ध आपलं बाजूला केलं म्हणजे मागं आपण पाहिलं की जीव ब्रह्माऐक्य ज्ञान झाल्यानंतर संचित क्रियमान उरत नाही आणि प्रारब्धाचे जे भोग असतील त्याचाही अहमपणा उरत नाही. असे जे काही ज्ञानी आहेत त्या ज्ञानियाचा ज्ञानोत्तर देह कर्मशून्य होतं का? ते काहीच करत नाहीत. असं जर म्हणावं तर ते मी तू असंच बोलतात. द्वैतात वागलेले दिसतात. त्यांनासुद्धा हर्ष होतो, त्यांनासुद्धा विषाद होतो हे स्पष्ट दिसून येतं. मग त्यांच्या ठिकाणी
ह्या सगळ्या गोष्टी कशा? ज्ञानिया फक्त ज्ञानियाला ओळखू येईल, बाकीच्याला संसारी जीवाप्रमाणे दिसून येणार आहे. आता त्याचं पहिलं उत्तर दिलं की ज्ञानिया फक्त ज्ञानियालाच ओळख येतो आणि इतर लोकाला तो संसारी दिसतो. तुम्ही एवढी ज्ञानेश्वरी वाचता असे ऐकतो, तुम्ही काही शिष्य केले असेही ऐकतो, मग माझे तुझेही करता आणि लाभा तोट्यापासून सुखदुःख झालेलेही दिसतात, हे कसे? मग त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, तुम्ही शिष्य केलेले आहेत, तुम्हाला लाभ तोटा कळतो, शिवाय तुम्हीसुद्धा सुखी दुःखी दिसता, आता हे कसं काय मग? असा एखादा विचारतो. पण विचारणाऱ्यापुरते उत्तर असे असते की प्रारब्ध भोग हा भोगूनच संपवावा लागतो. आता त्याला मात्र सांगायचं की हे नाही, हे सुखदुःख, हे हर्ष विषाद हे प्रारब्धाप्रमाणे. आता प्रारब्ध काय आहे? मनुष्याचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत असतं आणि ते भोगून सारायचं असतं. शास्त्र असे निश्चित सांगते की संचित ज्ञानाने जळते, क्रियमान ज्ञानामुळे होत नाही आणि प्रारब्ध भोग संपते. म्हणजे ज्ञानियाचे प्रारब्ध देहांतापर्यंत राहते. त्याशिवाय देह वागणार कोण? आता 3 गोष्टी झाल्या. संचित ज्ञानाने जळालं, क्रियमान ज्ञानामुळे होत नाही आणि प्रारब्ध भोगून संपलं. म्हणजे भोग जरी आले तरी ज्ञानियावर परिणाम झाला नाही, म्हणून देह आहे तोपर्यंत प्रारब्ध वागवलं. प्रत्येकाचे शरीर प्रत्येक क्षणी प्रारब्ध वागविल तसेच वागते. प्रारब्ध जेव्हा स्वस्थ होईल तेव्हा झोप लागते व प्रारब्धाने वळवळ केली की झोप संपते. यावरून प्रारब्ध कर्माचा अंमल जागृती व स्वप्न या 2 अवस्थावर भरपूर चालतो. तेव्हा तो जो काही आहे प्रारब्धाचा भाग, ते जोपर्यंत पाठीमागे तोपर्यंत मनुष्य काही ना काहीतरी कार्य करतो. प्रारब्ध स्वस्थ झाली की झोप लागते आणि प्रारब्धाने सुरुवात केली उठून की मनुष्याची झोप संपते आणि तो कार्याला लागतो. अर्थात जागृती आणि स्वप्न या 2 अवस्थावरच प्रारब्धाचा अधिकार आहे. सुषुप्तीवर अंमल दिसून येत नाही, कारण तेथे सुखदुःख झालेले कोणाचेही दिसत नाहीत. मात्र प्रारब्धाला सुषुप्तीवर काही चालत नाही. सुषुप्तीत कोणाला सुखदुःख परिणाम दिसून येत नाहीत. आता संसारी जीवसुद्धा 2च अवस्थात प्रारब्ध भोग भोगतात आणि झोपेत त्या भोगाचा अंमल त्या जीवावर चालत नाही. मग ज्ञानिया तरी 3ही अवस्थेच्या पलीकडे समाधीत नेहमी वागतो. सुषुप्तीवर अंमल चालत नाही तर तुरीय अवस्थेवर कसा असेल? मग शरीर कोण वागवतो? प्रारब्ध राहत नाही काय? आता पुन्हा प्रश्न असा आला की तुम्ही आम्ही सामान्य, आपल्याला सुद्धा प्रारब्धाचं सत्ता कुठपर्यंत आहे? जागृत आणि स्वप्नावर. झोपेत आपली चालत नाही, मग ज्ञानियाच्या तर ठिकाणी कशी असेल? पण ज्ञानियाचे तर सुषुप्तीच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यांच्याजवळ तर तुरीय आहे. त्यामुळं तिथंसुद्धा काय आहे? प्रारब्धाची काहीही चालत नाही. मग हे प्रारब्ध राहतं का नाही त्यांचं? प्रत्येक हालचाल ही मिथ्या आहे हे क्षणोक्षणी ज्ञानियाला जाणवते. तिच्या मिथ्या प्रारब्धाने सुखदुःख धर्म अंतःकरण उठवले तरी त्याच्याशी तटस्थ होणारे ज्ञान, त्याच्याशी तन्मय होणारे ज्ञान ते घोंगडे अंगावर पांघरीत नाही. मग भोग कसा घेणार? आता थोडं उत्तर असं दिलं की ज्ञानियाच्या ठिकाणी जे काही चालतं ते सगळं मिथ्या हे त्यांना कळतं आणि त्याचे जे काही सुखदुःख अंतःकरणावर उठतात त्याच्याशी तन्मय ते होत नाहीत. म्हणजे त्या प्रारब्धाला आपल्या ठिकाणी धारण करत नाहीत. एखादे वस्त्र जळाले म्हणजे तंतूच्या चौकटी दिसतात, पण त्या पाहण्यापुरत्या असतात, प्रत्यक्ष वापरण्यास नसतात. त्याप्रमाणे कर्म भाजून काढलेले
ज्ञानियाला पाहण्यास असते. जसं वस्त्र जळाल्यावर त्याचं कापडाचे धागे जसे दिसतात, वीण दिसते, तसं ह्यांचं कर्म आहे. ह्यांच्या कर्माला सगळं ज्ञानाने जाळून टाकले, पण ते आपल्याला काय आहे, दिसण्यापुरतं आहे, भोगायला नसते. पण हे खरे कसे मानायचे? याचा अर्थच असा की तुर्य अवस्थेत राहून पाहावे, मग खरे खोटे तपासावे. आता ते मग हे कसं समजून यायचं? म्हणजे आता त्याचं कारण आहे की जसं स्वप्नातल्या माणसाला स्वप्न पडतं, मग त्याच्या शेजारी जागा असलेल्या माणसाला कळेल का? मग त्याचं स्वप्न कळायला त्याच्या स्वप्नात जावं लागेल. तसं तुर्येत काय त्यांचं चाललं हे तुम्हाला कसं कळेल? तुमच्या ठिकाणी तुर्या जागी झाली तरच त्यांचं काय आहे ते कळेल. याचे तोंडी उत्तर देऊन कसे समाधान होईल? जगदृष्टीने प्रारब्ध सांगावे आणि ज्ञानदृष्टीने सदैव समाधान भोगावे. आता त्यांच्याजवळ एकच असतं, जगाच्या दृष्टीने प्रारब्ध सांगायचं आणि आत मात्र नित्य समाधान. इतके तरी यात लक्षात घ्यावे लागेल की अमुक ठिकाणी अमुक दिवस राहीन असा निश्चय केला तर ज्ञानी असून सुद्धा त्याला राहता आले नाही. आता एखाद्या ठिकाणी इतके दिवस राहीन असा ज्ञानियानं जरी निश्चय केला तरी त्याला राहताच येईल असं सांगता येत नाही. तर त्याच्या शरीराला कोणी नेले? इच्छा म्हणावे तर राहण्याची इच्छा होते, मग प्रारब्धाने नेले तर ज्ञानियाला प्रारब्ध नाही म्हणून प्रतिपादन होते. या तपासण्याची जागा शरीर नेले आणले असेल तरी प्रारब्ध, पण प्रारब्धाची मुख्य तपासणी सुखदुःख भोगावर तपासताना तसा भोग देईल का? तर नाही, हे स्पष्ट दिसेल. मग आता इथून ह्यांना कोणी नेलं? ह्यांची तर इच्छा नव्हती, मग हे प्रारब्धाने नेलं म्हणावं. तर प्रारब्धाने नेलं तरी तिथं सुखदुःख उठलेत का? नाही. म्हणजे मला राहायचं होतं, मला काय इकडे यावं लागलं असं त्यांच्या ठिकाणी नाही. म्हणजे प्रारब्धाचे भोग तिथं नाहीत. मागील विवेचनाचा एकंदरीत आढावा घेतला तर असे दिसून येईल की संचित, क्रियमान व प्रारब्ध हे कर्म आणि त्याची बंधनं किंवा सुखदुःखादी भोग हे ज्ञान चमत्कारापैकी नसून अज्ञान चमत्कारापैकी विभाग आहे. मृगजळ हे अज्ञान चमत्कारापैकी प्रातिभासिक दृश्य आहे, अज्ञानालाच खरे वाटणारे आहे. मग तो त्याची उत्तरे शोधू लागला की मृगजळ कोणत्या पर्वतावर उगम पावले, त्याची खोली किती असेल व कोणीकडे वाहत जात असेल, त्याच्यावर लाटा किंवा किती असतील याची उत्तरे तो देईल तितकेच. एकंदरीत एकदा का हे सगळे पाहत गेलो आपण तर हे सगळे ज्ञानाचे चमत्कार नसून अज्ञानाचे. आणि अज्ञानी मनुष्यच ह्याचा शोध घेतो. अज्ञानाला अज्ञानातलं सगळं दिसत असल्यामुळं तो त्यातलं सगळं पाहत असतो. त्या उत्तराबद्दल संशय निर्माण झाले तर ते संशय अज्ञानातून दूर करण्याचा प्रयत्न केल्यास ते होतील काय? आता अज्ञानातले संशय अज्ञानातनं दूर करायचं म्हणलं तर कसे निघतील? मग त्याची वारंवार बैठक घेऊन त्याचा निर्णय केला तरी खरा निर्णय निघेल काय? मग किती जरी बसले सगळे अज्ञानी यावर चर्चा करायला तर कसं निघेल? हे विचार करणाऱ्याला ज्ञान देऊन तेच प्रश्न फैलावर घेतले तर हसून मौन धारण करील. पण ज्ञानियापुढे हे दाखवलं तर ज्ञानिया उत्तर नाही आपलं हसेल, कारण हे सगळं अज्ञानातलं आहे म्हणून. व त्यापैकी खरे काहीच नाही तर त्याची उत्तरे काय असतील असा विषय आहे. याचे मूळ अज्ञान किंवा माया आहे, ते अनादी आहे. त्याचा फलभोगदाता ईश्वर व फलभोगता जीव हे मायेतील आहेत आणि हे विविध कर्म माया चमत्कार आहे. म्हणून त्याचे उत्तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने निसंशय निघणार आहे. आता एकंदरीत हे सगळं काय आहे? याचं मूळ अज्ञान आहे, म्हणजेच माया. आणि ह्या मायेत जीव आणि ईश्वर दोन्ही आहेत.
म्हणून फलभोगदाता ईश्वर आणि फल भोगणारा जीव हे दोघंही मायेतले. आता यांच्या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्याशिवाय हे सगळे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी कर्माची उत्तरे देणे म्हणजे जीव ब्रह्म यांचे ऐक्य प्रतिपादन करणे योग्य ठरल्याने त्या ओघाने वर्णन घेतले आहे. तेव्हा ह्या सगळ्यासाठी मुख्य हेच आहे, म्हणून तसा विषय इथं मांडला गेला. याचा खुलासा करून विषय वाचणाऱ्याला समजेल का असा मनाला प्रश्न केला तर समजणार नाही असे मनच उत्तर देते. मग लिखाणाची मेहनत करून काय साधेल? फक्त जिज्ञासा उत्पन्न केली एवढेच उत्तर दिले. आता हे सगळं मांडलं खरं, पण समजलं का? कारण समजून घेणारा वाचणारा अज्ञानातला आहे ना, त्याला हे लवकर समजेल असं नाही. मग का तर त्याला निदान हे समजून घ्यावं अशी जिज्ञासा होईल. प्रक्रिया अगोदर तयार असल्या म्हणजे विषय समजण्यास अडचण पडत नाही. पण ग्रंथ वाचण्यास प्रक्रिया जेथे जेथे आढळतील तेथून टिपण वहीत नोंदवून घेतल्यास परोक्ष ज्ञानाचा साठा वाढत जाईल. आता तेच त्याला परत ऐकलं, लिखाण करून ठेवलं तर त्याच्या ठिकाणी समजुतीचा साठा वाढेल आणि तेच अपरोक्ष ज्ञानाला निसंशय होईल. समक्ष असले म्हणजे एक एक मुद्दा समजावून देताना विषय पटण्याकरता अनेक उदाहरणे घेतली जातात. शिवाय तेवढा पटला की नाही हे नक्की पाहूनच पुढील विषय घेता येतो. आता काही गोष्टी कशा की समोरासमोर असलं तर तो अगदी मुद्दा समजून देता येतो आणि समजलं का नाही हे तिथल्या तिथं पाहिलं जातं. त्यावेळी विषय समजावून घेणाऱ्याचे संशय दूर केले जातात. ते लिखाणाने साधू शकेल काय? आता त्याचा जर तिथंच काही संशय निघाला तर तो नाहीसा केला जातो, दूर केला जातो. लिखाणातून हे साधू शकेल का? यावरून ग्रंथ वाचन जरी केले तरी ग्रंथ हा वाचणारा संशयरहित झाला काय? कसे पाहिल? त्यामुळे संगतीने वाचन व्हावे यातील रहस्य लक्षात येते. आता एकंदरीत वाचणाराच्या ठिकाणचे संशय रहित झाले का? तर हे सगळं समजून येण्याकरता अगदी ओळीनं किंवा संगतीनं एक दोघाच्या मिळून असं जर वाचन झालं तर हे समजलं न समजलं यावर चर्चा होईल. तरी पण प्रयत्न केला आहे. त्यातील अंगोपांग घेतले असते तर ते एवढ्या लिखाणात साधले नसतेच. यावरून कितपत समाधान ते पत्रद्वारे समजेल. एकंदरीत हे थोडंफार घेतलं आहे, संपूर्ण घेतलं असतं सगळी अंग तर खूप लिखाण झालं असतं. पण जितकं लिहिलं आहे तितकं समजलं का हे आता या तुमच्या उत्तरावरून समजेल. अशा तऱ्हेनं हा प्रारब्ध प्रकरणाचा भाग आज आपला संपलेला आहे. उद्यापासून अध्यास हे सुरू होणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.